नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज तुम्हाला दिसलंच असेल थंबनेलमध्ये काय आहे, कारलं। कारलं म्हटलं की खूप लोकांच्या तोंडावरनं 12 वाजतात की कारलं कडू लागतं, चांगलं नाही लागत। पण हेल्थसाठी कारल्याची भाजी, कारलं खूप चांगलं असतं। वेगवेगळ्या प्रकारामध्ये ज्यूस वगैरे असे पण लोक पितात। पण माझी ही रेसिपी एकदम अशी बनवली आहे ना मी की अजिबातच कडू होणार नाही आहे आणि खायला तर इतकी टेस्टी लागणार आहे ना की जे लोक खात नाही ना ते लोक परत परत घेऊन खाणार। इतकी छानपैकी मी ही रेसिपी बनवली आहे। थोडीशी पद्धत आहे वेगळी, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार की मी कशी ही कारल्याची भाजी जी आहे ती बनवली आहे। पण तुम्ही व्हिडिओमध्ये स्किप करू नका, नाहीतर मग तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार नाही की कशी मी कारल्याची भाजी बनवली आहे। तर तुम्ही बघू शकता दिसण्यामध्ये एकदम सुकं, तुम्ही म्हणजे जसं मसाल्याचं कारलं बोलतो ना आपण, त्या प्रकाराचंच आहे, पण थोडीशी पद्धत वेगळी आणि खायला पण अप्रतिम। तर बनवायला स्टार्ट करूया। तर इथे मी कारले घेतले 250 ग्राम आहे। हे एकदम ताजे घेतले आहे आणि मीडियम साईजचे आणा, एकदम मोठे मोठे नका आणू। ते काय मोठे एवढे चांगले नसतात आणि एकदम जे छोटे असतात ना ते सुकी भाजी बनवायला छान असतात। पण ह्या एवढ्या आकाराचे तुम्ही कारले नक्की घ्या आणि याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। बघा किती गढूळ पाणी निघाले खाली, बघा कशी माती कशी आहे, थोडीशी कारल्यामध्ये लागलीच असते, म्हणून व्यवस्थित चांगलं धुवून घ्यायचं आहे। नंतर मी तुम्हाला दाखवते, इथे आणखी पाणी घेणार आहे मी। तर आपण इथे थोडंसं पाणी घेऊया, जसे कारले आपल्याला डिप करायचे आणखी, म्हणून मी 2 ग्लास पाणी घेतलं आहे। इथे 2 ग्लास पाणी घेऊया आपण आणि ह्या पाण्यामध्ये मी टाकणार आहे मीठ टाकूया आपण 1 चम्मच। तर 1 चम्मच हे मीठ टाकूया आपण। कारलं आपलं कडू नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला ही वाली टिप्स वापरायची आहे। तर पाण्यामध्ये मी मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्याला मी साईडला ठेवते, तेव्हापर्यंत मीठ व्यवस्थित विरघळून जाणार। तर मी घेतले इथे कारले। तर कारले आपण कसं कापायचं आहे ना तो तुम्ही लक्षपूर्वक बघा। तर एका कारल्याचे 2 तुकडे मी केले आहे, साईडचे काढून घेतले आणि यातले बघा बिया आहे, त्या बियांना आपल्याला अशा काढायच्या आहे सुरीने। सुरीचं टोक घेऊया आणि फिरून सगळ्या बिया, त्याच्यातला गुदा जो पण आहे ना सगळं काढून घेऊया। कारलं कशाने कडू होतं, त्या बियानेच कडू होतं तसं। आणि याला कट बघा मी कसा लावला आहे ना, ह्या पद्धतीने कट लावायचा आहे। मेन प्रोसेस आहे कारलं बनवायचं, हे तुम्हाला व्यवस्थित असंच करायचं आहे। तर हे बघा पूर्ण क्लीन आहे कारलं आणि ह्या पद्धतीचं तुम्हाला मी दाखवलं आहे कशी मी कटिंग केली आहे। तर ह्याच पद्धतीने जितके पण कारले आहे ना सगळ्या कारल्यांना मी तशीच कटिंग करून घेतली आहे आणि सगळ्या बिया वगैरे सगळ्या साईडला ठेवल्या आहे काढून। ठीक आहे, बिया आपल्याला ठेवायच्या आहे। त्यानंतर जे पाणी आपण करून ठेवलं होतं ना मिठाचं, ते बघा त्या पाण्यामध्ये हे कारले मी टाकते यामध्ये। तर कारले मी याच्यात टाकून दिले। कारले व्यवस्थित डीप व्हायला पाहिजे मिठाच्या पाण्यामध्ये, म्हणून छानपैकी आपण याला मस्तपैकी असं हाताने हे करून घेऊया की पूर्ण कारले आतपर्यंत, म्हणजे म्हणून मी 2 ग्लास पाणी घेतलं होतं की कारले व्यवस्थित डीप व्हायला पाहिजे। त्यानंतर मी याला झाकून ठेवून देणार 15-20 मिनटासाठी साईडला। त्यानंतर 15-20 मिनटं झाली आहे तर कारल्यांना ना काढून असं ठेवायचं आहे आपल्याला, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना तसंच। कारण की यामधलं जे पण एक्स्ट्रा पाणी असेल ना ते पूर्ण गळून जायला पाहिजे, किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा ठेवू शकता की पाणी पूर्ण त्याचं सोकून जाणार म्हणून। प्लेटमध्ये मी ठेवलं आहे, याला ठेवते साईडला। त्यानंतर बघा मी घेतली हळद आणि मीठ। तर बोटाने ना मी हळद याला मस्तपैकी चोळून घेणार आहे। बघा हळद आणि मीठ आपण चोळून घेऊया। तर यानेच कसं ना, हळद आणि मीठ हे चोळल्यानेच, जसं मिठाच्या पाण्यात ठेवलं आहे यानेच आहे ना कारल्याचा कडूपणा निघून जातो, म्हणून ह्या पद्धतीने आपण करूया। सगळ्या कारल्यांना मी मीठ आणि हळद व्यवस्थित चोळून घेतलं आहे। त्यानंतर मी घेतलं आहे इथे एक कढई घेतली आहे आणि कढईमध्ये पाणी टाकते। तर ही कढई माझी ना स्टीमरवाली आहे, जसं ढोकळा आपण बनवतो ना ती वाली आहे। जर तुमच्याकडे ही नसेल ना तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा करू शकता। तर स्टीमरला मी स्टीमसाठी ढाकण लावून देते इथे आणि इथे ठेवते। ढाकणला आपण ठेवून दिलं याच्यावर आणि हे कारले बघा मी याच्यावर ठेवून दिली आहे। आता याला ना वाफवून घ्यायचं आहे ना आपल्याला, स्टीम करायचे आहे, म्हणून ह्या कारल्यांना आपण ठेवूया। कारले कसे स्टीम झाले ना जास्त भाजायला म्हणजे वेळ लागत नाही, शिजून जातात व्यवस्थित, आणखी बनवायला पण एकदम इझी जातं।
तर आपले कारले स्टीम होत आहे, तर आपण एक मसाला बनवून घेऊया आता. तर मी इथे घेतले शेंगदाणे मी थोडेच घेतले आहे आणि याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. व्यवस्थित म्हणजे एकदम काळे होईपर्यंत पण नाही, मीडियम. त्यानंतर सुकं खोबरं घेतलं आहे. शेंगदाणे ना मी इथे थोडेच घेतले, जास्ती नाही घेतले, आणि खोबरं पण थोडंच घेतले. थोडेच मसाले यूज करूया. आणि इथे लालवाले मिरच्या घेतल्या आहे मी, तिखटवाल्या आहे ह्या. तर तिखट जसं तुम्ही खाता त्या प्रकारेच तुम्ही तिखट मिरच्या टाकू शकता. जिरं टाकलं आहे मी आणि लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहे. तर मसाल्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं नाही आहे, कारण की तुमचे कारले किती आहे, तुम्हाला कसा मसाला आवडतो कमी जास्त त्या प्रकारे तुम्ही टाकू शकता. कढीपत्ता घेतला आहे मी, कढीपत्ता पण याच्यामध्ये टाकून भाजून घेते. गॅस लो ठेवायचा, तेल वगैरे टाकायची गरज नाही आहे, आपल्याला सुकंच भाजायचं आहे. त्यानंतर ह्या ट्रेमध्ये मी याला काढून घेऊया आणि याला गार करूया छानपैकी, म्हणजे एकदम रूम टेम्परेचरवर यायला पाहिजे तिथपर्यंत आपण याला सगळं आपण हे करून घेऊया. त्यानंतर काही मसाले टाकते त्याच्यामध्ये. तर हळद टाकली आहे मी, हळद घेतली अर्धा चम्मच. लाल तिखट मी आता पण सांगते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या किती तिखट खाता तसं. धणेपूड टाकते 1 चम्मच धणेपूड, 1 चम्मच लाल तिखट. आणि हे आहे गरम मसाला घेऊया 1 चम्मच. गरम मसाला पण तुम्ही तुमच्या यानेच टाका, गरमीचा वेळ आहे म्हणून कमीच टाका. आणि जे आपल्या कोथिंबीरच्या काड्या असतात ना, त्या मी इथे यूज केले. खूप छान टेस्ट लागतं, तुम्ही नक्की घ्या. आणि मीठ टाकलं आहे. मीठ पण चवीनुसार आपण घेऊया, कारण की आधी मी सोडलं आहे. तर ह्या स्टेपला माझ्याने एक चूक झाली आहे. ती काय चूक आहे ना, हा मसाला मी इथे बनवला आहे, पण मिक्सरमध्ये वाटून हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरायचा आहे आणि एकदम कमी तेलमध्ये फ्राय करायचा आहे. पण तो माझा क्लिप ना मिस झाला आहे. तो क्लिप मी तुम्हाला दाखवू शकली नाही आहे इथे, कारण की माहीत नाही काहीतरी कारणामुळे ना ते शूटच झालं नाही आहे माझं. पण मी इतक्या प्रेमाने हा व्हिडिओ बनवला होता, मला वाटलं की तुमच्या लोकांपर्यंत मी नक्की म्हणजे तुम्हाला सांगावं मी कसं बनवलं आहे हे कारलं. तर मी स्टेप तुम्हाला सांगितलीच आहे. मसाला मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि कारल्यामध्ये भरून एकदम कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय काय, कारलं तर शिजलं आहेच, फ्राय करायला वेळ लागणार नाही आहे, लवकरात लवकर 10 मिनटामध्ये होणार. तुम्ही हे जे तयार कुक झालेलं कारलं बघू शकता, बघूनच लक्षात येतं की कशा प्रकारे मी फ्राय केलं आहे. तर ही वाली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी परत तुम्हाला सॉरी बोलते की माझा जो क्लिप आहे ना तो स्क्रिप्ट झाला आहे, मी तुम्हाला दाखवू शकली नाही आहे, म्हणून आणखी एक वेळा सॉरी बोलते. पण परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं होणार नाही, फुल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर व्हिडिओ थोडा पण आवडला तर फॅमिली फ्रेंड सर्कलसोबत शेअर करायला विसरू नका. आपण लगेच लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.